कृषी मंत्री दत्ता भरणे सर, असं एकही अधिवेशन नाही की ज्या वेळेला शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित होत नाहीये. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, शेतकऱ्यांना मदत असो, अनेक सगळ्याच अधिवेशनामध्ये हे मुद्दे प्रामुख्याने फ्रंटवर असतात. शेवटी हे आपल्याला माहिती आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं हित, शेवटी ही गोष्ट खरी आहे की शेतकरी अडचणीत आहे. अतिवृष्टी कधी जादा होते, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं, त्यांना सहकार्य करणं, पुन्हा उभा करणं ही राज्य सरकारची आमची सर्वांची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही मंडळी ही शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारी मंडळी आहेत. आम्ही पण मंत्री जरी असलो तर आम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याची अडचण, शेतकऱ्यांचं दुःख याची आम्हा सर्वांना कल्पना असल्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला उभं करताना जी काय मदत शेतकऱ्याला करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आज या अतिवृष्टीच्या काळामध्ये राज्य सरकारने साधारणतः 32 GR काढलेले आहेत आणि 32 GRच्या माध्यमातून आज कालपर्यंत 21,000 कोटीपेक्षा जास्त मदत ही माझ्या शेतकरी बांधवांना केलेली आहे. अजूनही आमच्या सर्वांच्या जाहीरनाम्यामध्ये होते की शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे. त्यासाठी परदेश साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक आपण कमिटी केलेली आहे आणि या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला येईल आणि 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी कसं देता येईल, त्यातनं शेतकऱ्याला कसं उभा करता येईल हा प्रयत्न राज्य सरकारचा राहील. कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे का शेतकऱ्यांसाठी? शेवटी अडचणीत आल्या आता कुठेतरी कर्जमाफी ही त्यातनं कुठं शेतकऱ्याला आपल्याला उभा करायचं आहे. शेवटी सरकारचं एकच ध्येय आहे की शेतकऱ्या उभा राहायला पाहिजे, अडचणीला शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. तो आमची भूमिका आहे. कारण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बाबतीत त्यांनी सगळ्यांना त्याला आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. काय चॅलेंजेस आहेत तुम्ही जेव्हापासून कार्यभार सांभाळला? चॅलेंजेस तर भरपूर आहे की हवामान बदलामुळे पाऊस कधी पडतोय, जादा पडतोय, वर्षाभर पडणारा पाऊस एकाच दिवशी पडतोय. त्यामुळं चॅलेंजेस आहेत. शेतकऱ्यांचं जे शेतामध्ये जे पीक घेतलेलं आहे त्या पिकाला कधी उत्पादन सगळीकडे जादा होतं आहे, त्यामुळं त्याला बाजारभाव त्याला चांगला मिळत नाही आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे हवामान बदलाचं खूप मोठं संकट आहे. या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आता हे हवामान बदलाला सामोरं जाऊनच काही गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करावे लागतील आणि निश्चित प्रकारे जो शेतामध्ये जो एखादं पीक घेतोय किंवा एखादं फळ घेतोय त्याला चांगलं कसं, त्याला उत्पादन तर जास्त मिळालंच पाहिजे, पण त्याला उत्पन्न किंवा त्याला बाजारभाव कसा जास्त माझ्या शेतकऱ्याला मिळेल यासाठी निश्चित प्रकारे सरकारच्या वतीने भविष्यामध्ये प्रयत्न केले जातील. करोडो रुपयांची आकडेवारी तुम्ही सांगताय, प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय पडतं आणि कधीपर्यंत त्यांचं समाधान होईल अशा प्रकारची काही स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतोय? नाही, प्रत्यक्ष करोड पडलेलंच आहे ना. तुम्ही ते माहिती घ्या ना. हे GR निघाले, हे काय GR काय असे हे फसवे GR नसतात. साधारणतः 32 GR निघालेले आहेत. 21,000 कोटी रुपयाची मदत, त्यापेक्षा जास्त मदत आपण शेतकऱ्याला दिलेली आहे. हे काय फसवं नसतं. हे कसं असतं, शेवटी ज्या गोष्टी केल्या त्या मान्यच केल्या पाहिजेत. पण तरी आम्ही म्हणणार नाही की शेतकऱ्यांचं समाधान शेतकरी होईल. हा शेतकरी अडचणीत आहे. अजूनही शेतकऱ्याच्या दृष्टिकोन या अडचणीत शेतकऱ्याला कशी मदत करता येईल त्या बाबतीमध्ये प्रयत्न आमचा चाललेला आहे. एक शेवटचा आहे की सगळे जे आमदार मंत्री आहेत ते पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात, शासकीय उधळपट्टी नाही का? आता तो त्यांचा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे. म्हणजे कुठं राहायचं तो वैयक्तिक तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये मला माहीत नाही. पण बरेचसे आमदार मी काल आमदार निवासला गेलो होतो, बरेचसे आमदार मला आमदार निवासलाच भेटले. आता एका दुसरा ज्याचं चांगलं आहे ते तू गेला तर त्याला काय, त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. नाही, मंत्र्यांनी आमदारांनी विषय तो नाही. शेवटी त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी काल आमदार निवासला स्वतः गेलो होतो. तिथं आमदार निवास आम्ही सगळे आमदार तिथे भेटलो. बरेचसे आमदार हे आमदार निवासला होते आणि एका दुसरा आमदार त्यांनी दुसरीकडे राहणं त्यात काय त्याचं चुकीचं नाही. तर हे होते मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना पूर्ण तोपर्यंत मदत करण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे आणि काही दिवसामध्ये जे काही GR निघाले त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मिळेल. तर दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की जे काही आमदार आणि मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत तो कोणाचा वैयक्तिक प्रश्न असू शकेल, मात्र बहुतांश आमदार हे आमदार निवासामध्ये राहतात असंही ते म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.